Hello students, then the next point of today's lecture is converting lowercase string to the uppercase string. म्हणजे लोअरकेस स्ट्रिंग जर असेल आपल्याला त्याला जर कन्वर्ट करायचं असेल आपल्या अपरकेस स्ट्रिंगमध्ये तर त्यासाठी काय प्रोग्राम असणार आहे ते आज आपण बघूया. इफ वी सी द ASCII character set of all the alphabets we will find that there is a difference of 20h between lowercase and uppercase. म्हणजे जर तुम्ही अल्फाबेट्स चेक केला लोअर केस आणि अप्पर केसमधले तर त्या दोघांच्यात म्हणजे एक ए हे कॅरेक्टर तुम्ही घेतला तर लोअर केस आणि अप्पर केस. मग आता जे तुम्ही अप्पर केसमध्ये ए हे कॅरेक्टर लिहिते त्याची ASCII व्हॅल्यू किती असते 41 असते आणि ASCII व्हॅल्यू फॉर लोअर केस ए कॅरेक्टर किती असते 61 असते. मग दोघांच्यातला डिफरन्स किती आहे 20h हा डिफरन्स आहे. देन हा डिफरन्सचाच यूज करून आपण काय करायचं आहे कन्वर्जन करायचं आहे लोअर केस टू अप्पर केस अँड अप्पर केस टू लोअर केस. म्हणजे सो टू कन्वर्ट द कॅरेक्टर फ्रॉम द लोअर केस टू अप्पर केस सिम्पली सबस्ट्रॅक्ट 20h. म्हणजे आपल्या लोअर केसमध्ये म्हटल्यावर एची व्हॅल्यू किती असणार आहे सध्या 61 असणार आहे. त्याला आपण जर 41 केलं तर ते अप्पर केस ए होणार आहे. मग त्यातनं 41 करायला आपल्याला काय करायला पाहिजे सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे 20h फ्रॉम द ASCII व्हॅल्यू ऑफ दॅट कॅरेक्टर दॅट इज 61 मधनं 20 आपण मायनस केले तर 41 येते आणि विच इज दी ASCII व्हॅल्यू ऑफ द अप्पर केस कॅरेक्टर ए. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो आहे लोअर केस टू अप्पर केस म्हणजे सबस्ट्रॅक्टिंग बाय 20h करून आपण काय करू शकतो आहे त्याचं कन्वर्जन करू शकतो आहे. देन जर आपल्याला अप्पर केस टू लोअर केस करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागणार अप्पर केस म्हणजे आपल्याकडं 41 आहे आणि त्याला आपल्याला 61 करायचं आहे म्हणजे काय करायला लागणार ॲड 20h करायला लागणार टू द ASCII ऑफ अ अप्पर केस कॅरेक्टर. ओके. देन आपण आता पहिलं प्रोग्राम बघूया अल्गोरिदम बघूया त्याच्यासाठी काय आहे ते. इनिशियलाइज डेटा सेगमेंट देन मेमरी पॉईंटर इनिशियलाइज करायचा फॉर द सोर्स अँड डेस्टिनेशन. म्हणजे आपल्याला सोर्समधून जे का आपले कॅरेक्टर्स आहेत फॉर द कन्वर्जन ते रीड करण्यासाठी आणि कन्वर्ट केलेला डेटा स्टोअर करण्यासाठी डेस्टिनेशन मेमरी पॉईंटर रिक्वायर्ड आहे. देन सोर्समधले कॅरेक्टर्स जे आहेत ते काय करायचे रीड करायचे. इफ एंड ऑफ द स्ट्रिंग देन गो टू स्टेप नंबर 9. जर आपला स्ट्रिंग एंड झाला तर काय करायचं स्टेप नंबर 9ला जायचं दॅट इज स्टॉप. आणि जर तसं नसेल एंड झाला नसेल तर काय करत राहायचं आपण कन्वर्जन करायचं आहे फ्रॉम लोअर केस टू अप्पर केस आणि स्टोअर करायचा कन्वर्ट केलेला रिझल्ट टू द डेस्टिनेशन मेमरी. देन इन्क्रीमेंट मेमरी पॉईंटर बाय 1. मग तुमचा जो काही मेमरी पॉईंटर असणार आहे तो इन्क्रीमेंट करायचा बाय दी 1 आणि त्याच्यानंतर गो टू स्टेप नंबर 3 रीड करायला नेक्स्ट कॅरेक्टर फ्रॉम द सोर्स. ओके. लक्षात येते कन्वर्जन कसं करायचं आहे ते आपल्याला आता. देन आपण प्रोग्राम बघूया त्याच्यासाठी. आता इथं बघा डेटा सेगमेंटमध्ये तुम्हाला STRL म्हणजे स्ट्रिंग लोअर एक तुम्ही डिक्लेअर केली आहे दॅट इज कम्प्युटर्स आणि स्ट्रिंग अप्पर ड्युप्लिकेट केली आहे ना तुम्ही स्ट्रिंग ती 20 ड्युप्लिकेट. देन कोड सेगमेंटमध्ये आला तुम्ही तर तुम्ही डेटा सेगमेंट इनिशियलाइज केलं आहे फर्स्ट. देन तुमचा जो काय मेमरी पॉईंटर आहे फॉर द सोर्स आणि डेस्टिनेशन दॅट इज SI आणि DI हे दोघं काय केलेत इनिशियलाइज केले आहेत विथ द हेल्प ऑफ मूव SI ऑफसेट STRL आणि मूव DI ऑफसेट STRU ही इन्स्ट्रक्शन यूज करून. देन मूव AL ब्रॅकेटमध्ये SI म्हणजे SIनं पॉईंट केलेले कंटेंट्स तुम्ही काय करायला लागलाय कॅरेक्टर काय करायला लागलाय फ्रॉम द सोर्स स्ट्रिंग तुम्ही ALला मूव केला. मग ते कम्पेअर केला डॉलरशी म्हणजे तुम्हाला लक्षात येते एंड ऑफ द स्ट्रिंग आहे का. जर तसं असेल तर तुम्ही काय करणार आहे एक्झिट करणार आहे एंड करणार आहे प्रोग्रामचा. आणि जर तसं नसेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे अप्पर म्हणजे कन्वर्ट करायला लागणार आहे तुम्हाला लोअर केस टू अप्पर केस. मग लोअर केस टू अप्पर केस कन्वर्जनसाठी तुम्हाला जो काय तुमचं नंबर आहे त्यातनं 20h काय करायला लागणार आहे सबस्ट्रॅक्ट करायला लागणार आहे. सबस्ट्रॅक्ट AL 20h म्हणजे ALमधून 20h सबस्ट्रॅक्ट केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे अप्पर केसमध्ये तुमचं तो कॅरेक्टर कन्वर्ट होणार आहे.
देन इन्क्रीमेंट करायचा तुमचा SI, देन इन्क्रीमेंट DI. म्हणजे जे काही तुमचे पॉईंटर्स आहेत म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशनचे त्याचं काय केलं तुम्ही इन्क्रीमेंट केलं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट कॅरेक्टर रीड करता येईल. असं कुठंपर्यंत तुम्ही करत राहणार आहे कन्वर्जन जोपर्यंत तुमचा डॉलर सिम्बॉल दोघं मॅच होत नाहीत तोपर्यंत, कारण डॉलर इंडिकेट्स व्हॉट दिस इज द एंड ऑफ द स्ट्रिंग. लक्षात येते. देन इन केस टू कन्वर्ट, आता तुम्हाला लोअर केस टू अप्पर केस तुम्ही कन्वर्ट केला, पण आता अप्पर केस टू लोअर केस जर कन्वर्जन करायचं झालं तर तुम्हाला इन केस टू कन्वर्ट फ्रॉम अप्पर केस स्ट्रिंग टू द लोअर केस सिम्पली रिप्लेस द इन्स्ट्रक्शन SUBAL, 20H बाय ॲड AL, 20H. म्हणजे आपल्याकडं 41H असणार आहे अप्पर केस. देन लोअर केस म्हणजे काय 61. म्हणजे अप्पर केसमधल्या एची व्हॅल्यू आस्की व्हॅल्यू किती आहे 41 आहे आणि लोअर केसमधल्या एची व्हॅल्यू किती आहे 61 आहे. मग 41 to 61 मूव्ह व्हायसाठी आपल्याला काय करायला लागणार ॲड त्यामध्ये 20 करायला लागणार आहे. म्हणून फक्त जी काय आपण सबस्ट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन यूज केली होती त्याच्या जागी जर आपण ॲड AL, 20H इन्स्ट्रक्शन यूज केली तर अप्पर केस टू लोअर केस कन्वर्ट होतं. देन इनिशलाइज पहिला अल्गोरिदम बघूया. डेटा सेगमेंट इनिशलाइज केला, त्याच्यानंतर जे काही मेमरी पॉईंटर्स आहेत फॉर द सोर्स आणि डेस्टिनेशन ते इनिशलाइज करायचं. देन रीड कॅरेक्टर फ्रॉम द सोर्स मेमरी, जे काही तुमचे कॅरेक्टर्स आहेत फ्रॉम द सोर्स ते रीड करायचे. इफ एंड ऑफ द स्ट्रिंग देन गो टू स्टेप नंबर 9. जर तुमचं स्ट्रिंगचं एंड झाला असेल तर स्टॉप करायचं, अदरवाईज काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे फ्रॉम अप्पर केस टू लोअर केस. देन जो काय रिझल्ट आलेला असणार आहे तो रिझल्ट काय करायचं स्टोअर करायचा आहे टू द डेस्टिनेशन मेमरी. ओके. देन इन्क्रीमेंट मेमरी पॉईंटर्स बाय 1, म्हणजे सोर्स आणि डेस्टिनेशनचे जे काही पॉईंटर्स असणार आहेत तुमचे त्याला काय करायचं आहे इन्क्रीमेंट करायचं आहे. आणि गो टू स्टेप नंबर 3 जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन काय करता येईल रीड करता येईल. असं तुम्ही कंटिन्युअस प्रोसेस करत राहणार आहे जोपर्यंत तुमचं स्ट्रिंग एंड होत नाही तोपर्यंत. आणि ज्याला एंड होईल त्याला तुम्ही काय करणार स्टॉप करणार आहे. आणि तो प्रोग्राम जर बघितला तुम्ही तर काय डॉट मॉडेल स्मॉल म्हणजे एक मेमरी मॉडेल डिक्लेअर केलेला आहे. देन जर तुम्ही डेटा सेगमेंटमध्ये चेक केला तर काय बघा आपल्याकडे STRL म्हणजे आणि STRU हे दोन काय आपल्याकडं व्हेरिएबल्स आहेत. देन इथं बघा आपल्याकडे कम्प्युटर्स म्हणून आपण एक काय केलं आहे कम्प्युटर हे तुम्ही काय केलं एक स्ट्रिंग डिक्लेअर केलं आणि ती कशामध्ये अप्पर केसमध्ये आहे. देन तुम्ही काय करायचं कोड सेगमेंटमध्ये पहिला डेटा सेगमेंट इनिशलायझेशन करायचं, पॉईंटर्स डिक्लेअर करायचे SI आणि DIसाठी. म्हणजे पॉईंटर्स जे SI आणि DI आहेत त्याला तुम्ही काय करायचं इनिशलाइज करायचं फॉर द सोर्स आणि डेस्टिनेशन. म्हणजे तुम्ही मेमरी पॉईंटर SI कशासाठी वापरणार आहे सोर्ससाठी वापरणार आहे आणि DI कशासाठी वापरणार आहे फॉर द डेस्टिनेशन. त्याच्यानंतर मूव AL, SI म्हणजे रीड कॅरेक्टर फ्रॉम द ॲरे. तुम्ही कॅरेक्टर्स रीड केला आणि ते कम्पेअर केला डॉलरशी. जर दोघं इक्वल असतील तर काय एंड ऑफ द स्ट्रिंग असणार आहे एक्झिट करायचं. जर तसं नसेल तर तुम्ही काय करणार आहे तुमचा जो काही ALमधले कंटेंट्स आहेत त्याच्यामध्ये 20H ॲड करणार आहे विथ द हेल्प ऑफ ॲड AL, 20H इन्स्ट्रक्शन. आणि ते ॲड केल्यानंतर काय होणार आहे तुमचं कन्वर्जन होणार आहे फ्रॉम द अप्पर केस टू लोअर केस. आणि जे काही कन्वर्ट झालेला रिझल्ट असणार आहे तो ALमध्ये असणार आहे. मग तो आपल्याला डेस्टिनेशनला मूव्ह करायचा आहे, दॅट इज मूव्ह इन ब्रॅकेट DI, AL. इन्क्रीमेंट SI, इन्क्रीमेंट DI म्हणजे SI आणि DI हे दोघं आहेत ना ह्याचं काय करायचं आपण मेमरी पॉईंटर्स काय करायचे इन्क्रीमेंट करायचे. देन जम्प नेक्स्ट, जम्प टू रीड द नेक्स्ट कॅरेक्टर. आपण ज्यावेळेला इन्क्रीमेंट करणार आहे त्यावेळेला काय करणार आहे मेमरी पॉईंटर्स आपण नेक्स्ट कंटेंट्स नेक्स्ट कॅरेक्टर जो आहे तो रीड करण्यासाठी आपण आपले SI आणि DI काय केले इन्क्रीमेंट केले आणि आपण जम्प टू नेक्स्ट करणार जेणेकरून आपण नेक्स्ट कॅरेक्टरशी डील करता येईल. आणि हे ज्यावेळेला कंप्लीट होईल तुमचं डॉलर मॅच होईल म्हणजे तुमचं स्ट्रिंगची एंड होईल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे टर्मिनेट करणार आहे प्रोग्राम. लक्षात आले लोअर केस टू अप्पर केस आणि अप्पर केस टू लोअर केस कन्वर्जन काही नाही आहे. फक्त काय करायचं जर आपल्याला अप्पर केस टू लोअर केस करायचं असलं तर ॲड 20H करायचं आहे
आणि जर लोअर केस टू अप्पर केस जायचं असेल तर काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट 20H करायचं, जेणेकरून आपल्याला ते स्विच होता येईल लोअर टू अप्पर. बेसिक फंडा लक्षात ठेवा की अप्पर केसचे जे आहेत ते किती असणार आहेत, 41 म्हणजे एपासून कॅरेक्टर, आणि जे लोअर केसचे आहेत ते 61पासून स्टार्ट होणार आहेत. मग ते कन्वर्ट करण्यासाठी 61पासून 41 लिहायचं आहे की 41पासून 61ला जायचं आहे, ह्याच्यावरून ठरवायचं की आपल्याला ॲड 20H करायचं आहे की सबस्ट्रॅक्ट 20H करायचं आहे ते, आणि मग तुम्हाला सिम्पल आहे प्रोग्राम करता येईल. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.